मागील क्लोज कॉल सामना आपण बघितला. त्यानंतर पुढील सामना युनिक टेक्नो वर्सेस महाकाल प्लायवूड. सगळ्यांनाच आशा आहे की हा सामना देखील खूप अटीतटीचा होणार आहे, कारण या दोघही संघांमध्ये धुरंधर खेळाडू महाकाल प्लायवूडने टॉस जिंकून या ठिकाणी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिली ओव्हर टाकतील हर्षल चौधरी. हर्षल चौधरींचा पहिला बॉल, शॉर्ट पिच बॉल टाकलेला आहे या ठिकाणी आणि खूप छान शॉट या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला. गौरव रमेश पाटील या फलंदाजाकडून. गौरव पाटील आणि चेतन पाटील दोघही ओपनिंग खेळाडू युनिक टेक्नोसाठी. हर्षल चौधरी ओपनिंग बॉलर महाकाल प्लायवूडसाठी. सुरुवात उत्तम झाली नसेल तरी कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो बॉलर, परंतु दुसराही शॉर्ट पिच बॉल आणि खूप छान असा लॉफ्टेड शॉट या ठिकाणी स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला गौरव पाटील यांनी केलेला आहे. क्लीन हिटिंग दाखवतोय आपल्या बॅटने गौरंग पाटील. खूप छान अशी सुरुवात युनिक टेक्नोसाठी आणि अशीच बॅटिंग करत राहिले तर पॉवर प्ले मध्ये मोठा स्कोअर करण्याची क्षमता ठेवतात युनिक टेक्नोचे बॅट्समन. थोडीशी बातचीत बॉलर सोबत. आपल्या लाईनमॅन लेंथ मध्ये थोडासा बदल करायला लागेल या ठिकाणी. पॉवर प्ले मध्ये मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना खूप डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला करायला लागते. पुढील आणि परत एकदा, परंतु या ठिकाणी डॉट चेंडू. फायनली कमबॅक केलेला आहे हर्षल चौधरी यांनी. मागील बॉल डॉट करून आणखीन एक बॉल डॉट. छान असा कमबॅक केलेला आहे, परंतु लाईन लेंथ एवढी छान नव्हती तरीही बॅट्समन निकामी राहिला या ठिकाणी फटका खेळायला. टोटल 4. 5वा हा बॉल परत एकदा लेग साइडच्या दिशेला आणि परत एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे डीप फाईन लेगच्या दिशेला. 4 रन. कंटिन्युअस आपल्याला लेग साइडला बॉलिंग बघायला मिळते आणि त्या ठिकाणी फिल्डिंग नसूनही तिकडे बॉलिंग बघायला मिळते. फिल्डिंग ऑफ साइडला लावून लेग साइडला बॉलिंग करणे हे नक्कीच गोलंदाजीच्या फायद्याचे ठरत नसते. फायनली डीप स्क्वेअर लेग लावलेला आहे या ठिकाणी. बघूया आपले शेवटच्या बॉल मध्ये हर्षल पाटील काय करतात. या ठिकाणी चेतन पाटील मात्र नॉन स्ट्राइक वरच. शेवटचा बॉल, नो बॉल या ठिकाणी आणि पुढील बॉल असेल फ्री हिट चेतन पाटील साठी. आतापर्यंत थोडस महाग असं षटक हे, परंतु बघूया फ्री हिटचा किती फायदा घेतो चेतन पाटील. परत एकदा फुलटॉस बॉल आणि खूप छान असा क्लीन हिट केलेला आहे चेतन पाटीलने मिड विकेटच्या दिशेला. 6 रन आणि खूप महाग असं षटक हे महाकाल प्लायवूड साठी. युनिक टेक्नोचे 22 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. दोघही बॅट्समॅन खूप फॉर्म मध्ये दिसत आहेत आणि अशीच बॅटिंग करत राहिले तर खूप मोठं असं टार्गेट सेट करू शकतात आपल्या टीमसाठी. खूप मोठं लक्ष हे देऊ शकतात महाकाल प्लायवूड साठी. परंतु महाकाल प्लायवूडच्या बॉलरांचा नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, नक्कीच चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न असेल आणि इकडे
कृपया 48-78 ज्यांची कार असेल त्यांनी थोडं साईडला करावे. बाकी गाड्यांना त्या ठिकाणी अडचण येते. दुसरी ओव्हर या ठिकाणी महाकाल प्लायवूडची. फुल टच बॉल बघूया आणि खूप छान असा झेल डीएम फिल्डर डीएम याने घेतलेला आहे. खूप छान असे क्षेत्ररक्षण. फुल टच बॉल होता. गौरंग पाटील आतापर्यंत मात्र क्लीन हिटिंग करत होता परंतु या ठिकाणी निकामी राहिलेला आहे आणि खूप छान झेल घेतलेला आहे डीएम याने. महेश पाटील याने आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट पटकावलेली आहे. नक्कीच या ठिकाणी कमबॅक बोलता येईल महाकाल प्लायवूडचा. पहिलं षटक मात्र महाग गेलं परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलमध्ये कमबॅक केलेला आहे या ठिकाणी. MH31 कार ज्यांची असेल MH31 कार त्यांनी पण कृपया साईडला करावी. दुसऱ्या गाड्यांना प्रॉब्लेम होतोय. खूप रोमांचक असा हा मुकाबला चाललेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं पूर्णपणे युनिक टेक्नोने डॉमिनेट केलं. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट गेलेली आहे. आता मात्र काय होतं हे बघूया. दुसऱ्या बॉलमध्ये महेश याने पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतलेली आहे. बॅट्समन आलाय तो महेंद्र पाटील. महेंद्र पाटीलचा या ठिकाणी शॉट खूप युनिक असा शॉट या युनिक टेक्नोच्या बॅट्समन कडून. फ्लिक शॉट बोलावे की लॉफ्टेड शॉट बोलावे एकदम युनिक असा शॉट जो अंपायर्सने पण कधी बघितला नसेल. उत्तम अशी बॅटिंग. पुढील बॉल तिसरा बॉल परत एकदा युनिक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु असफल राहिले या ठिकाणी युनिक शॉट खेळण्यामध्ये. युनिक टेक्नोची बॅट्समन आणि विकेट गमावली आहे. पहिल्या चेंडूत सिक्सर लावून दुसऱ्या चेंडूमध्ये आउट. एकदम सीसॉ सारखी चाललेला हा षटक. कधी महेशच्या बाजूला तर कधी युनिक टेक्नोच्या बाजूला. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये सिक्सर, तिसऱ्या बॉलमध्ये विकेट, चौथ्या बॉलमध्ये सिक्सर येणार की नाही. वंडरफुल परफॉर्मन्स बाय महेंद्र पाटील हियर. महेंद्र पाटीलचा चौथा बॉल या ठिकाणी. बघूया चौथ्या बॉल मध्ये मात्र काय होतंय. अप डाऊन असं राहिलेलं. पुढील चेंडू डॉट आणि पंचांनी 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. पंचांनी बॅट्समनचं नाव राज या ठिकाणी बॅटिंगला आलेले आहेत. बघूया मागचा चेंडू डॉट बॉल टाकला होता या ठिकाणी महेश पाटीलने. पुढील चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगली अशी अंपायरिंग आणि सगळेच चांगले असे प्लेयर या ठिकाणी. युनिक टेक्नोचा 12th मॅन कृपया स्कोरिंग बॉक्स मध्ये यावे. पुढील बॉल आणि या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लावलेला आहे मात्र राज पाटील याने चांगली अशी बॅटिंग करतायत. खूप चांगलं टायमिंग केलं या ठिकाणी. टेनिस बॉल खेळ सुद्धा टायमिंगचा असू शकतो हे दाखवताना राज पाटील. शेवटचा बॉल या ठिकाणी महेश पाटीलचा. आतापर्यंत खूप अपडाऊन असं षटक राहिलं आहे. बघूया शेवटच्या बॉलला काय होतंय.
डॉट बॉलने आपलं षटक संपवणार महेश पाटील. या विकेटमध्ये या षटकमध्ये 2 विकेट जरी आल्या तरी 11 रन पण आलेत. तर दोघंही टीमच्या बाजूला हे षटक गेलंय म्हणता येईल. 33 रन झाले या ठिकाणी 2 षटकांच्या अंतनंतर. 2 विकेट युनिक टेक्नोचे. राज पाटील या ठिकाणी 3 बॉल 4 रनवर खेळताय. चेतन पाटील मात्र 600च्या स्ट्राईक रेटने 1 बॉल 6 रनवर खेळताय. बघूया यांचा स्ट्राईक रेट हे मेंटेन ठेवतायत की आशिष पाटील त्यांना आपला स्ट्राईक रेट कमी करायला भाग पाडतायत. क्षेत्ररक्षण सजवताना या ठिकाणी आशिष पाटील खूप विचार करून बॉलिंगची सुरुवात करताना आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 33 रन नक्की झाले परंतु 2 विकेटही गेल्या. पुढील बॉल नो बॉलचा इशारा अंपायर कडून आणि या ठिकाणी 4 रन सुद्धा मिळाले आहेत बॅट्समनला. ओव्हर वेस्ट हाईस्ट असल्यामुळे नो बॉल या ठिकाणी. 4 रन नो बॉलचा 1 रन पूर्ण 5 रन या बॉलवर मिळाले आहेत. आणि पुढील बॉल फ्री हिट असेल आशिष पाटील साठी चेतन पाटील साठी. पुढील बॉल फ्री हिट बघूया. ऑफ साइडला सरकून मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाकामी राहिले त्यात. 3 बॉल मध्ये 10 रन चेतन पाटील आणि 1 बॉल 5 रन आशिष पाटील महाकाल प्लायवूड साठी बॉलिंग करताना. पुढील बॉल ऑफ साइडच्या दिशेला वाईड बॉल. थोडे एक्स्ट्रा रन ऍड होताना दिसत आहेत युनिक टेक्नोच्या खात्यामध्ये. त्यांनी बॅटनी पण नक्कीच चांगली रन त्यांनी जमवलेत. बघूया पुढचा बॉल थोडा शॉर्ट पिच चेंडू आणि सन्मान दिलाय त्या चेंडूला. डिफेन्सिव्ह शॉट या ठिकाणी चेतन पाटील. 4 बॉल 10 रन. पहिला बॉल जरी नो गेला असला तरी कमबॅक करताना दिसताय आशिष पाटील महाकाल प्लायवूडचे बॉलर. शेवटचं षटक असेल हे पॉवर प्लेचं. बघूया किती फायदा घेतात या शेवटच्या 4 चेंडूंचा. परत एकदा सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेतन पाटील कडून. फक्त लेग साइडला शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेतन पाटील कडून परंतु बॉलरने ते ओळखूनच चांगली बॉलिंग करतोय. डॉट बॉल्स करतोय आपल्या टीमसाठी. आणि शॉर्ट फॉर्मॅट मध्ये डॉट बॉल तुझ्या विकेटच्या बरोबरीचा असू शकतो. परत एक बॉल चांगला आपटलेला बॉल. क्लोज कॉल असू शकतो. लेग स्टंपच्या वरून गेलेला बॉल त्यामुळे पंचांचा निर्णय डॉट बॉल. 4 बॉल या ठिकाणी. पहिला बॉल जरी खराब गेला असला तरी पुढचे 3 बॉल 4 बॉल चांगले टाकलेले आहेत या ठिकाणी आशिष पाटीलने. चांगला कमबॅक या ठिकाणी आशिष पाटील कडून. पुढील बॉल या ठिकाणी ऑफसाइडच्या दिशेला आणि परत एकदा बीट होताना चेतन पाटील. पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये चांगले फटके दाखवताना चेतन पाटील मात्र पुढच्या 5 बॉल मध्ये डॉट बॉल येताना. बॅटिंग ही चांगली बघायला मिळाली आहे. बॉलिंग कडूनही कमबॅक होतोय. चांगला असा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. या ठिकाणी परत उडवलाय आणि फिल्डरच्या वरून 4 रन लॉंग ऑनच्या दिशेला. आता मात्र आशिष पाटील ला सक्सेस मिळालाय 4 रन घेण्यासाठी. या ठिकाणी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन 2 विकेट युनिक टेक्नो. 7 ओव्हर अजूनही बाकी आहेत या इनिंग साठी. एवढ्या उन्हामध्ये एवढ्या टेम्परेचर मध्ये ही फिल्डर आपली फुल एनर्जी दाखवतायत. अंपायर ही चांगलं अंपायरिंग करतायत. कॉमेंटेटर ही खूप चांगली कॉमेंट्री करतोय आणि खूप चांगली अशी एनर्जी बघायला मिळते सगळ्यांकडून. स्टिंग एनर्जी. बघूया आपल्या टीमसाठी मनोज पाटील आलेले आहेत 4थं षटक टाकायला. पॉवर प्ले मध्ये युनिक टेक्नोने 43 रन बनवलेत जे काही एक चांगला अंक आहे. 43 रन पॉवर प्ले मध्ये
चांगलं टोटल बनवलं युनिक टेक्नोने पॉवर प्ले मध्ये. आणि मनोज पाटीलने ही चांगली सुरुवात केली आहे आपल्या बॉलिंगची. पहिला बॉल त्यांनी टाकलाय, फुल लेंथ चेंडू त्यांनी टाकलाय, डॉट बॉल केलाय. राज पाटील त्या ठिकाणी 4 बॉल 4 रनवर खेळतोय. पुढील बॉल मनोज पाटील याच्याकडून कवचच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फॉर्मलिंग या ठिकाणी, रनआउट होऊ शकत होता परंतु थोडा उशीर केला फिल्डरने. आणि 1 रन या ठिकाणी चोरलेला आहे बॅट्समनने. थोडं सेन्सिबल बॅटिंग करताना दिसत आहेत. पॉवर प्ले मध्ये जे हिट आपल्याला बघायला मिळत होते तेच बॅट्समन थोडा डिफेन्सिव्ह शॉट खेळतायत, ग्राउंडेड शॉट खेळतायत, लॉंग इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या टीमसाठी नक्कीच त्यांना मोठं टार्गेट जरी बनवायचं असला तरी महाकाल प्लायवूडचे बॉलर्स एवढं सोपं नाही जाऊ देणार त्यांना. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी करतायत. पहिलं षटक आपल्याला थोडं महाग बघायला मिळालं, दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे एक्स्ट्रा रन आले, तिसरं षटक खूप चांगलं आणि त्याहूनही चांगलं जात आहे चौथं षटक महाकाल प्लायवूडसाठी. खूप चांगली अशी बॉलिंग दाखवतायत मनोज पाटील. खूप चांगली लाईन लेन ठेवतायत आणि ते दाखवतात की फॉर्मॅट कोणताही असो, चांगली लाईन लेन ठेवली तर रिझल्ट मात्र नक्कीच चांगले मिळत असतात. परंतु लाईन चुकली आणि रिझल्ट ही त्यांच्या बाजूला नाही गेला. त्यांनीच सुरुवातीच्या बॉलवर प्रूव्ह केले होते की चांगली लाईन लेंथ असली की चांगला रिझल्ट मिळतो, लाईन चुकली की बॅट्समन मात्र नक्की त्या ठिकाणी चुकत नाही. आणि 10 बॉल 18 रनवर खेळतोय चेतन पाटील. आपल्या इनिंग्समध्ये 3-4 एक षटकार लावलाय चेतन पाटीलने. आतापर्यंत चांगलं षटक, परंतु हा चुकलेला बॉल आणि त्यावर नक्कीच चांगला फटका लावला चेतन पाटीलने. परंतु आतापर्यंतही चांगलेच षटक हे जाते या ठिकाणी. काऊ कॉर्नरच्या दिशेला ग्राउंडेड शॉट, 1 रनने संतुष्ट व्हायला लागेल बॅट्समनला या ठिकाणी. बॉल डेड झालेला आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी मनोज पाटील. आतापर्यंत 5 बॉलवर 6 रन दिलेत. बघूया शेवटच्या बॉल मध्ये काय करतात. शेवटचा फुल लेंथ असा बॉल आणि एकदा परत बॅट्समनला बीट केलेलं आहे आणि खूप चांगलं षटक संपवलेलं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 10 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये 6 रनांचं जर तुम्ही षटक टाकताय तर ते एका विकेट पेक्षा कमी नाहीये. 6 रन इकॉनॉमी ही खूप चांगली मानली जात असते 10 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. चार षटक या ठिकाणी संपलेले आहेत. 49 रन्स, 49 रन या ठिकाणी युनिक टेक्नोने बनवले. पॉवर प्ले खूप चांगलं गेलं होतं युनिक टेक्नोसाठी, परंतु रनांची गती मात्र मंदावलेली आहे. फटके मात्र बॅटला लागत नाहीये. अचानक काहीतरी जादू करतायत महाकाल प्लायवूडचे बॉलर्स. दीपक या ठिकाणी आलेत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लावलेला आहे सिक्सर चेतन पाटीलने. खूप कठीण असा शॉट असतो हा क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि तेवढ्याच कुशलतेने चेतन पाटीलने हा शॉट खेळलेला आहे. वेट केला, वॉच केला, बॅकफुटला गेले आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सिक्सर. दीपक पाटील. पुढील बॉल फुलटाच असा बॉल, बघूया कॅच नक्कीच होणार आहे. फुलटच बॉलला पहिला शॉट एवढा छान लावला, दुसऱ्या बॉलला फुलटच बॉलला मात्र चेतन असफल राहिले बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूला पाठवायला. आणि नवीन बॅट्समन बघूया या ठिकाणी कोण येत आहे युनिक टेक्नोसाठी. युनिक टेक्नोचे युनिक बॅट्समन या ठिकाणी कधी 200च्या स्ट्राईक रेटने खेळतायत तर कधी डिफेन्सिव्ह शॉट खेळतायत. त्यांची स्ट्रॅटेजी वेगळीच बघायला मिळते या ठिकाणी. महाकाल प्लायवूडच्या बॉलर्सची स्ट्रॅटेजी मात्र एकच, डॉट बॉल्स, गुड इकॉनॉमी आणि कमी टार्गेट त्यांना कन्सिडर करायचं आहे. बिकॉज आपण बघतोय मागील काही एक सेकंड चेतन चौधरी या ठिकाणी बॅट्समन आलेले आहेत. चेतन चौधरी फेस करतील दीपक पाटील ज्यांनी मागील बॉलमध्ये विकेट घेतली आहे. पुढील बॉल ऑफ साइडच्या दिशेला आणि थर्ड मॅनच्या दिशेला मात्र एज लागून 4 रन मिळतील
चेतन चौधरी यांना. थोडेसे लकी ठरले चेतन चौधरी, एज लागून कीपर आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून 4 रन. तीन बॉल या ठिकाणी, 3 बॉल शेष. दीपक पाटील यांच्या ओव्हरमध्ये. दीपक पाटीलचा चौथा बॉल या ठिकाणी आणि आणखीन एक शॉट, परंतु चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. खूप कठीण नव्हता, परंतु सेव्ह जरी केलाय आपल्या टीमसाठी आणि खूप चांगले योगदान असेल. 6 रन आपल्या टीमसाठी वाचवले, मात्र 1 रन मिळालाय ज्या ठिकाणी 6 रन मिळू शकले असते. दीपक पाटील यांचे हे षटक. 4 बॉलमध्ये 11 रन दीपक पाटील यांनी घेतले, परंतु पुढील 2 बॉलमध्ये नक्कीच कमबॅक करताना दिसू शकतात आपल्याला दीपक पाटील. परंतु या ठिकाणी आणखीन गॅप मध्ये शॉट मारलेला आहे आणि 4 रन मिळतील राज पाटील याला. राज पाटील चेतन चौधरी आपल्या टीमसाठी पार्टनरशिप करतायत. रन रेट ही चांगला चाललाय, करंट रन रेट 13.24 चा रन रेट चाललाय युनिक टेक्नोचा. प्रोजेक्ट स्कोर 132 चा दिसतोय या ठिकाणी. बघूया तेवढा स्कोर ते करतात. पुन्हा एकदा त्या दिशेला शॉट, परंतु या ठिकाणी मात्र 1 रन मिळेल. दीपक पाटील 1 ओव्हरमध्ये 16 रन त्यांनी काढले आहेत, परंतु 1 विकेटही घेतली आहे. 5 ओव्हर नंतर 65 रन, 3 विकेट. चेतन चौधरी या ठिकाणी स्ट्राईकवर असेल. 3 विकेट्स नक्कीच गेल्या युनिक टेक्नोच्या, परंतु 65 रन देखील युनिक टेक्नोने बनवले आहेत. आणि या ठिकाणी प्रोजेक्टचे स्कोर 130 दिसतोय युनिक टेक्नोचा. बघूया तेवढा स्कोर ते अचीव करतायत की महागल प्लायवूड त्यांना खूप कमी रन मध्ये रोखतंय. दोघही टीमचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि मागील काही मॅचेस मध्ये आपण बघितले, 3 मॅचेस आतापर्यंत झाल्यात या वीर गुजर क्रिकेट लीगच्या. 3 मॅचेस मधून 2 मॅचेस मध्ये आपण बॉलिंग टीम सेकंड चेस करणारी टीमला आपण थोडा नाकामी होताना बघितलंय आणि एक आपण लो स्कोरिंग मुकाबला, लो स्कोरिंग मॅच देखील आपण बघितली आहे. त्याच्या मागील मॅच बिलकुल वन साइडेड नाही म्हणता येणार त्याला. शेवटच्या बॉल पर्यंत रिझल्ट कुणाच्याकडे जाईल हे माहिती नव्हतं, परंतु खूप चांगला असा सामना आपल्याला बघायला मिळाला. आणि आशा करतो हा सामना देखील दोघही संघांच्या बाजूने असेल. दोघही संघ चांगली फाईट करतील. आतापर्यंत चांगला चाललेला हा सामना. युनिक टेक्नोने 65 रन बनवले 5 ओव्हर मध्ये, 3 विकेट. 5 ओव्हर अजूनही बाकी या इनिंग साठी. 3 विकेट या ठिकाणी युनिक टेक्नोच्या. चेतन चौधरी आणि राज पाटील आपल्या टीमसाठी पार्टनरशिप करताना त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल मोठी पार्टनरशिप करून जास्तीत जास्त रन आपल्या टीमसाठी घेण्याचे, जे की बॉलरचं काम थोडं सोपं करतील. बिकॉज आपण बघतोय बॉलरचा जॉब नक्कीच सोपा नाहीये या फॉर्मॅट मध्ये, परंतु चांगल्या लाईन लेंथवर बॉलिंग केली, थोडा विचार करून बॉलिंग केली. तुमचं क्षेत्र रक्षण असेल त्या दिशेला बॉलिंग केली तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात. नक्कीच तुम्ही डॉट बॉल करू शकतात. नक्कीच तुम्ही चांगल्या इकॉनॉमीने बॉलिंग करू शकतात. परंतु बॅट्समन ही तेवढेच धुरंधर या टुर्नामेंट मध्ये. नरेंद्र पाटील येतील 6वी ओव्हर घेऊन महाकाल प्लायवूडच्या संघाकडून. राज पाटील त्यांना फेस करतील, जे आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 10 रन त्यांनी बनवले, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. चेतन चौधरी 2 बॉल 5 रन. थोडासा वेळ घेताना, थोडस क्षेत्ररक्षणला अजून सजवताना, आणि या ठिकाणी बघूया चेतन पाटील चांगली अशी फिल्डिंग त्या ठिकाणी, आणि मात्र 1 रन मिळेल चेतन चौधरी यांना. 1 रनचा समावेश होईल युनिक टेक्नोच्या स्कोरबोर्ड मध्ये. नरेंद्र पाटील यांनी शॉर्ट बॉलने आपल्या ओव्हरची सुरुवात केली आहे.
नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड कडून. बघूया दुसऱ्या बॉलवर नरेंद्र पाटील मात्र नक्की काय करतात. या ठिकाणी फुल टॉस फुल लेंथ असा बॉल टाकलेला आहे, स्लॉट मध्ये बॉल टाकलेला आहे आणि चेतन चौधरी यांचा क्लीन हिट आणि मिळतील त्यांना 6 रन. सरळ कॅमेरामॅनच्या दिशेला शॉट लावलेला आहे. बघूया तिसरा बॉल या ठिकाणी नरेंद्र पाटील यांचा फाईन लेगच्या दिशेला गेलेला हा शॉट आणि नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नसल्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने 4 रन या ठिकाणी मिळतील राज पाटील यांना, चेतन चौधरी यांना. खूप क्लासिक असा शॉट या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खूप दर्शनीय शॉट या ठिकाणी चेतन चौधरीचा. अचानक आपली टेक्निक त्यांनी दाखवली आहे, अचानक आपला क्लास त्यांनी दाखवला आहे आणि 5 बॉल मध्ये 21 रन वर खेळतात चेतन चौधरी, ज्यामध्ये 2 4 2 6 चा समावेश आहे. बघूया आपल्या 6व्या बॉलवर काय करतात चेतन चौधरी. या ठिकाणी नक्कीच सेन्सिबल बॅटिंग केलेली आहे, मात्र रनआउट होऊ शकत होते. एकदा रिव्ह्यू चेक केला जाऊ शकतो. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय, थोडं पंचांच्या दिशेने डिस्कशन होताना. नॉट आउट या ठिकाणी असेल, नॉट आउट असेल, बॉल हातातून सुटला होता. शेवटचा बॉल असेल या ठिकाणी नरेंद्र पाटील यांचा. बघूया आतापर्यंत 17 रन खर्च केलेत नरेंद्र पाटील यांनी 5 बॉल मध्ये. शेवटच्या बॉलला नरेंद्र पाटील नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील आणि बघूया. येस, कमबॅक या ठिकाणी गेलेलं नरेंद्र पाटीलने, परंतु महागड असं षटक गेलेलं आहे हे महाकाल प्लायवूड साठी जे नरेंद्र पाटील यांनी केलं. युनिक टेक्नोचे 6 ओव्हर मध्ये 82 रन या ठिकाणी झालेत. आतापर्यंतच्या स्कोर मध्ये युनिक टेक्नो सगळ्यात जास्त रन बनवू शकतं. त्यांचं प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 137. ते नक्कीच युनिक टेक्नोचे बॅट्समन मिळवू शकतात. जशा पद्धतीने बॅटिंग चेतन चौधरी करतायत, राज पाटील जशा पद्धतीने त्यांना साथ देत आहेत, खूप छान अशी पार्टनरशिप या ठिकाणी दाखवताना दोघंही बॅट्समन. पुढील बॉलर पुढील बॉलर या ठिकाणी पाटील. कमलाकर पाटील या ठिकाणी पुढील चेंडू 7वी ओव्हर या ठिकाणी टाकणार महाकाल प्लायवूडच्या संघाकडून. आतापर्यंत काही षटकं महाग गेली, विकेट्स जरी आल्या तरी रन मात्र खूप खर्च झाले. स्लोअर असा बॉल आणि मिड विकेटच्या दिशेला 4 रन. कमलाकर पाटील पहिल्या बॉलवर चौकार खाताना, परंतु नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल आणि राज पाटील यांचा मोठा फटका लावण्याचा प्रयत्न असेल. बघूया कोण सफल होत आहे आपल्या प्लॅन मध्ये. दुसरा बॉल या ठिकाणी नक्की डॉट बॉल टाकून कमबॅक केलाय कमलाकर पाटील यांनी. मध्यम गतीचा बॉल या ठिकाणी पुढील बॉल या ठिकाणी यॉर्कर करून घेतलाय आणि बोल्ड. राज पाटील यांना क्लीन बोल्ड केलाय कमलाकर पाटील यांनी. जरी
आपल्या बॉलिंगला गती नसली तरी लाईन लेंथ चांगली टाकून विकेट या ठिकाणी पटकावली आहे कमलाकर पाटील यांनी. पहिल्या चेंडूमध्ये मिसफिल्ड होऊन 4 रन नक्कीच भेटले होते, परंतु चांगलं कमबॅक केलाय, डॉट बॉल टाकलाय, विकेट घेतली आहे. परंतु रन देखील चांगल्या गतीने चालले आहेत युनिक टेक्नोसाठी. 86 रनवर खेळतायत युनिक टेक्नो. 4 विकेट या ठिकाणी गेल्यात युनिक टेक्नोच्या. आणि सेट बॅट्समन चेतन चौधरी अजूनही क्रीजवर आहेत, ज्यांनी नक्कीच दर्शनीय शॉट आपल्याला दाखवलेत. चौथा बॉल या ठिकाणी बीट होताना बॅट्समन, पण थर्ड मॅनच्या दिशेला. आणि बॉल आणि फिल्डरच्या रेसमध्ये फिल्डर जिंकलेले आहेत. बघूया कमलाकर पाटील 5व्या बॉलला काय करतायत. फुल लेंथ बॉल, यॉर्कर लेंथ बॉल, आणि 1 रन घेतलेला आहे. परंतु आता डेथ ओव्हरच्या दिशेला हा सामना चाललेला आहे. इनिंग्सच्या अंतिम ओव्हर्स या ठिकाणी येणार आहेत आणि सेट बॅट्समॅन कडून नक्कीच आपण आशा करतो मोठे शॉट्स आपल्याला बघायला मिळतील. 4 आणि 6 मध्ये ते डील करतील. आतापर्यंत चांगली ओव्हर टाकली आहे कमलाकर पाटील यांनी. 7 रन देऊन 1 विकेट घेतली आहे 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल या ठिकाणी, आणि या ठिकाणी बघूया नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी बॉल लँड होताना. परंतु चांगली बॉलिंग केली आहे कमलाकर पाटील यांनी आतापर्यंत. पहिले बॉलर ज्यांची इकॉनॉमी एवढी चांगली आहे महाकाल प्लायवूड संघाकडून. आठवं षटक या ठिकाणी युनिक टेक्नोसाठी महाकाल प्लायवूड कडून. खूप छान असा शॉट चेतन चौधरी. दर्शनीय शॉट या ठिकाणी आपल्याला दाखवतायत. प्रॉपर सीझन बॉल क्रिकेटचे शॉट या ठिकाणी आपल्याला दाखवतायत. स्ट्रेट बॅट शॉट आणि लॉंग ऑफच्या दिशेला सिक्सर. त्यांनी एक कव्हरच्या दिशेला सिक्सर मारलेला, एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, आणि आता आणखीन एक लॉंग ऑफच्या दिशेला स्ट्रेट बॅट शॉट. खूप कठीण असते पॉवर जनरेट करणं या शॉटमध्ये, टायमिंग करणं या शॉटमध्ये, परंतु खूप सफलतेने बॅटिंग करतायत चेतन चौधरी. पुढील बॉल या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी. पुढील बॉल या ठिकाणी परत लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला आहे. 1 रन या ठिकाणी मिळेल. चौथा बॉल या ठिकाणी, आणि झेल घेतलेला आहे चेतन पाटीलला. आउट केलेलं आहे आशिष पाटील यांनी. आतापर्यंत 18 रन नक्कीच त्यांनी खर्च केले, परंतु एक सेट बॅट्समनला त्यांनी आउट केलंय. चेतन चौधरी जो दर्शनीय बॅटिंग करत होता, ज्याने 10 बॉल मध्ये 29 रन केले होते. 290च्या स्ट्राईक रेटने चेतन पाटील खेळत होता, आणि चांगलं असं टोटल त्याने उभं करून दिलं आपल्या टीमसाठी. 7.4 ओव्हर या ठिकाणी झालेत. 98 रन युनिक टेक्नोचे. अजूनही 14 बॉल युनिक टेक्नोकडे. नक्कीच मोठा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न असेल युनिक टेक्नोच्या बॅट्समन कडून, आणि तेवढाच मोठा प्रयत्न असेल महाकाल प्लायवूड यांच्या बॉलर्स कडून कमीत कमी रन खर्च करण्याचा. पुढील बॉल, आणखी एक विकेट घेतलेली आहे. आणखी एक बोल्ड केलाय आशिष पाटील यांनी आपल्या बॉलिंगवर. खूप छान असे बॉलिंगचे प्रदर्शन दाखवताना आशिष पाटील यांनी आतापर्यंत 2 विकेट घेतले आहेत.
आणि त्यांच्या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल आणि त्यांना हॅट्रिक चान्स देखील असेल. बघूया VGCL सीझन 2 ची पहिली हॅट्रिक या ठिकाणी येऊ शकते. पहिला हॅट्रिक बॉलर या ठिकाणी येऊ शकतोय. त्यांनी आतापर्यंत नक्कीच चांगली बॉलिंग केली आहे. 18 रन मात्र दिले, परंतु मागील 2 बॉलमध्ये उत्कृष्ट अशी बॉलिंग त्यांनी केली आहे आणि त्याचा रिवॉर्ड देखील त्यांना मिळालाय. बघूया त्यांच्या स्पेलचा हा शेवटचा बॉल आणि त्यांना एक विकेटची आवश्यकता हॅट्रिक बनवण्यासाठी आशिष पाटील कडून. आशिष पाटील रनअपवर या ठिकाणी डिफेन्सिव्ह शॉट खेळलाय. रन मात्र नक्की मोठे नाही आले, परंतु हॅट्रिक नाही होऊ देणार. हाच अप्रोच या ठिकाणी विशाल पाटील यांच्याकडून. परंतु मोठे फटके लावण्याची आवश्यकता आता मात्र नक्की आहे, कारण 12 बॉल फक्त बाकी आहे युनिक टेक्नोकडे. महाकाल प्लायवूड देखील सक्षम आहे मोठा टार्गेट चेस करण्यासाठी. त्यांच्याकडेही चांगले हिटर बॅट्समन. हाच रन रेट चालू असला तर पुढील 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 124 रनवर जाऊन पोहोचू शकतो युनिक टेक्नो संघ. बघूया 124 पेक्षा जास्त बनवेल की महाकाल प्लायवूड त्यांना कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. कमलाकर पाटील आपला दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. लेग साईडच्या दिशेला बॉलिंग आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हते त्या दिशेला बॉल गेलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 रन मिळालेत विशाल पाटील याला. अजूनही 11 बॉल बाकी. 103 रन या ठिकाणी झालेत आणि अजूनही 11 बॉल बाकी. बीट गेलेला आहे पूर्णपणे विशाल पाटील याला कमलाकर पाटील यांनी, ज्यांनी आपली पहिली ओव्हर खूप चांगली टाकली होती. ते दुसरी ओव्हर घेऊन आलेत कमलाकर पाटील. स्लो बॉलिंग करतात, परंतु बॅट्समनने जर रीड केले तर बॉल तेवढ्याच गतीने बाउंड्रीच्या बाहेरही जातो. आणि खूप छान शॉट लावलेला विशाल पाटील यांनी. चांगली बॅटिंग करतायत. 4 बॉलवर 11 रन बनवलेत विशाल पाटील यांनी. 1 सिक्सर 1 4चा समावेश त्या ठिकाणी आहे. किरण पाटील मात्र 3 बॉल 4 रनवर खेळतायत. मोठी पार्टनरशिप मध्ये मोठे शॉट लावण्याचा प्रयत्न असेल दोघेही बॅट्समन कडून. शफल केला होता परंतु अंपायर कडून वाईड. एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळाला युनिक टेक्नो यांना. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आपल्या ओव्हरमध्ये कमलाकर पाटील यांनी. बघूया चौथ्या बॉलला काय प्रयत्न असेल. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण डेथ ओव्हर चालू आहेत. 9 बॉल बाकी आहेत. स्टेप आउट करून दर्शनीय असा शॉट या ठिकाणी विशाल पाटील करून. खूप दर्शनीय असा सिक्सर. खूप चांगली बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय. मोठे फटके लावतोय विशाल पाटील. आपल्या टीमसाठी खूप चांगले योगदान देतोय. मोठा टार्गेटला अजून खूप मोठा करण्याचा प्रयत्न करतोय युनिक टेक्नोचा हा बॅट्समन विशाल पाटील. किरण पाटील नॉन स्ट्राईकलाच उभे राहून त्यांचं बॅटिंगचं प्रदर्शन बघतायत. नाही स्ट्राईक आली तरी चालेल, परंतु टीमचं मोठं लक्ष अचीव झालं पाहिजे. चांगलं टार्गेट या ठिकाणी मिळालं पाहिजे, ज्यात महाकाल प्लायवूडच्या बॅट्समनला रोखण्यासाठी त्यांना थोडासा बघूया. 2 बॉल आणखीन बाकी या ठिकाणी. स्ट्राईक साईड चेंज करून या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कमलाकर आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचाही प्रयत्न होता विशाल पाटील यांच्याकडून, जे समोर मोठे शॉट मारतायत. त्यांनी आता मात्र काहीतरी वेगळं ट्राय केलं, काहीतरी वेगळी बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यात ते निकामी झालेत. कमलाकर पाटील यांचा स्पेलचा शेवटचा बॉल या ठिकाणी आणि खूप छान असा सिक्सर या ठिकाणी. परत एकदा लेग साइडला बॉलिंग केली होती आणि लेग साइडला बॉलिंग केल्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांना त्या बॉलला सिक्सर मध्ये कन्वर्ट केलंय. खूप छान बॅटिंग करतोय, खूप चांगली हिटिंग आपल्याला दाखवतोय या ठिकाणी.
मोठा टार्गेट या ठिकाणी युनिक टेक्नोच्या बॅट्समनने आतापर्यंत बनवलंय. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि पुढील 6 बॉलमध्ये किती बॉल या ठिकाणी, किती रन या ठिकाणी बनवू शकतात. 122 रन या ठिकाणी झालेत 9 ओव्हर नंतर. आतापर्यंत नक्कीच महागडे षटक राहिलेत महाकाल प्लायवूडच्या बॉलर्स कडून. नक्कीच इकॉनॉमी त्यांची खराब केली आहे युनिक टेक्नोच्या बॅट्समनने, परंतु महाकाल प्लायवूड नक्कीच प्रयत्न तर करेलच हा टार्गेट अचीव करण्याचा. थोडंसं क्षेत्ररक्षणासाठी टाइम घेताना शेवटचं षटक या ठिकाणी आणि किरण पाटील स्ट्राईकवर. कॉट बिहाइंड होताना किरण पाटील, मनोज पाटील यांचं दुसरं षटक. मनोज पाटील आतापर्यंत खूप कमी इकॉनॉमीमध्ये त्यांनी बॉलिंग केली आहे. त्यांचं एक षटक शेवटच्या ओव्हरसाठी त्यांनी थांबवून ठेवलं होतं. आतापर्यंत दुसऱ्या बॉलर्सला नक्कीच चांगले रन्स या ठिकाणी बनवलेत युनिक टेक्नोने, परंतु मनोज पाटील सक्सेसफुल बॉलर राहिलेत महाकाल प्लायवूडच्या दिशेने. त्यांनी आतापर्यंत मात्र 7 बॉलमध्ये फक्त 6 रन दिले आहेत, एक विकेट घेतली आहे. खूप चांगली इकॉनॉमी त्यांची, खूप चांगली बॉलिंग दाखवत आहेत. परंतु बघूया दुसऱ्या साईडला योगेश पाटील आपल्या टीमसाठी काय करणार आहे. नक्कीच मोठे हिट मारणार आहे. शेवटची ओव्हर आहे, शेवटचे 5 बॉल आहे आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी युनिक टेक्नोच्या बॅट्समन्स कडून. परंतु मनोज पाटील मारू देणार आहेत का? एक्स्ट्रा रन्स, 1 रन या ठिकाणी घेतलेला आहे, क्विक 1 रन घेतलेला आहे आणि सेट बॅट्समनला स्ट्राईक दिली आहे. गेम प्लॅन सरळ दिसताना विशाल पाटीलला शेवटचे 4 बॉल खेळवायचे आहेत ज्यात तो मॅक्सिमम रन घेऊ शकतो. आतापर्यंत नक्कीच खूप ताबडतोब बॅटिंग या ठिकाणी विशाल पाटीलने केली आहे. 7 बॉलमध्ये 23 रन त्याने घेतले आहेत, 1 4 3 सिक्सर त्याने मारले आहेत. 328चा त्याचा स्ट्राईक रेट आहे आणि तोच स्ट्राईक रेट तो मेंटेन ठेवण्याचा ट्राय करेल. तसेच मोठे शॉट मारायचा तो ट्राय करेल. आणि मनोज पाटील मात्र चांगली बॉलिंग करताना थोडंसं थांबवून ठेवतील युनिक टेक्नोच्या बॅट्समन्सला. चांगली बॉलिंग या ठिकाणी दाखवतायत. शेवटचं षटक जरी असलं तरी आतापर्यंत 3 बॉल त्यांनी खूप चांगल्या रीतीने टाकलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत, लाईन लेंथ एकदम प्रॉपर ठेवतायत आणि तेवढंच कठीण होतं युनिक टेक्नोच्या बॅट्समनला त्यांना हिट करायला. आतापर्यंतचे सगळ्यात जास्त सक्सेसफुल बॉलर म्हणता येईल आपल्याला महाकाल प्लायवूडचे मनोज पाटील. त्यांची इकॉनॉमी खूप चांगली आणि अजूनही मेंटेन ठेवतायत इकॉनॉमी. डॉट बॉल करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये मात्र 2 रन दिले आहेत आणि फक्त 2 बॉल बाकी या ठिकाणी. जो टार्गेट खूप मोठा होऊ शकला असता, मनोज पाटील यांनी त्याच्यावर थोडासा रनांची गती कमी केली आहे आपल्या चांगल्या बॉलिंगच्या माध्यमातून. 5वा बॉल या ठिकाणी मनोज पाटील यांचा. परत एकदा गुड लेंथ, परत एकदा डॉट बॉल आणि रनआउट या ठिकाणी. पुढील बॅट्समन नक्कीच येईल या ठिकाणी तो बॉल फेस करायला, परंतु लास्ट बॉल असेल या ओव्हरचा. 11 बॉलमध्ये फक्त 8 रन दिले आहेत, 2 विकेट घेतले आहेत मनोज पाटील यांनी. नक्कीच चांगली बॉलिंग म्हणता येईल, नक्कीच चांगली डिसिप्लिन बॉलिंग म्हणता येईल. ज्या ठिकाणी दुसरे बैट्समैन नेम, बल्लेबाज का नाम, अमोल या ठिकाणी शेवटचा चेंडू फेस करायला येणार आहे आणि बघूया मनीष पाटील जे सक्सेसफुल बॉलर राहिलेत महाकाल प्लायवूडच्या दिशेने, त्यांची इकॉनॉमी थोडीशी खराब करण्याला प्रयत्न करतोय का अमोल पाटील. पुढील बॉल, शेवटचा बॉल, नक्कीच नक्कीच या ठिकाणी शेवटच्या बॉलला 4 रन मारून चांगला असा स्कोर बनवला युनिक टेक्नोने. 128 रन युनिक टेक्नोने बनवलेत. 129 रनांचे टार्गेट असेल या ठिकाणी महाकाल प्लायवूडला. मोठं असं टार्गेट आहे, परंतु महाकाल प्लायवूडचे बॅट्समन नक्कीच चेस करण्याचं क्षमता ठेवतात. 129 रन या ठिकाणी टू विन असतील महाकाल प्लायवूडला.
दुसरी इनिंग देखील लवकरात लवकर चालू करावी. आपल्याला वेळेत सगळे सामने संपवायचे. 510. जितेंद्र पाटील 11 आणि वडोदा 11. जितेंद्र पाटील 11 आणि वडोदा 11 या दोघही संघांच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. पुढील सामना जितेंद्र पाटील 11 आणि वडोदा 11 यांच्यामध्ये. त्यांनी कृपया टॉस साठी यायचंय. करतायत की युनिक टेक्नो त्यांना थांबवतंय. तसं चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे युनिक टेक्नोच्या बॅट्समनने. परंतु तेवढीच सक्षमता ठेवतात महाकाल प्लायवूडचे बॅट्समन देखील. लवकरात लवकर सामना चालू करावे. युनिक टेक्नो यांनी क्षेत्ररक्षण सजवावे लवकर. आणि पुढील कॉमेंट्रीसाठी मी हिंदी कॉमेंटेटर रोहित पाटिल यांना बोलवतोय. स्वागत है दोस्तों आपका वीर गुजर क्रिकेट लीग में फिर से एक बार, और ये सीजन 2 में हमें देखने मिल रहे हैं फिर से एक बार धुआंधार मुकाबले, धुआंधार प्लेयर और काफी अच्छा प्रदर्शन यहाँ पर यूनिक टेक्नो के बैट्समैन ने कर दिया है. काफी अच्छे शॉट लगा है, काफी अच्छा बड़ा टारगेट इन्होंने हासिल किया है. लेकिन महाकाल प्लाईवुड के लिए ये बिल्कुल ही आसान नहीं होने वाला है. महाकाल प्लाईवुड जिनको 129 रन का बड़ा टारगेट हासिल करना है, इसके लिए इन्हें बहुत ही बड़े शॉट मारने पड़ेंगे यूनिक टेक्नो को. लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि इतना आसान नहीं है इस विकेट पे बॉलिंग करना. इतना आसान नहीं है इस विकेट पे अच्छी इकोनॉमी के साथ बॉलिंग करना. जरूर ध्यान रहेगा अगले मुकाबले के. लेकिन उसका अगला मुकाबला जितेंद्र पाटिल 11 वर्सेस वडोदरा 11 के बीच में काफी धुआंधार मुकाबला वो भी होने की आवश्यकता दिखती है यहाँ पर. हा सामना लवकरात लवकर चालू करावे, अन्यथा कॅप्टनला पॅनल्टी मिळेल. या ठिकाणी एक्स्ट्रा फिल्डर या ठिकाणी सर्कल मध्ये ठेवायला लागेल आणि ते नक्कीच चांगला रिझल्ट नसेल युनिक टेक्नो या संघासाठी. लवकरात लवकर फिल्डिंग लावे.
अगला सामना जितेंद्र 11 वर्सेस बाबाजी एग्रो वडोदरा 11 देखने मिलेगा हमें। बने रहिए सारे, YouTube लाइव पर भी आपको मुकाबले देखने मिल सकते हैं, और अगर लाइव आके यहाँ पर ये खूबसूरत मुकाबले आप देखना चाहें तो भी देख सकते हैं, क्योंकि एक से बढ़कर एक धुरंधर यहाँ पर काफी अच्छे बैट्समैन। युनिक टेक्नो आणि महाकाल प्लायवूड या दोघही संघांच्या 12th मॅन ने या ठिकाणी यावे। युनिक टेक्नो आणि महाकाल प्लायवूड दोघही संघांचे 12th मॅन लवकरात लवकर मुकाबला। माफ कीजिए, यहाँ पर हिंदी कमेंट्री आपको देखने मिलेगी अगली, और देख सकते हैं काफी धुआंधार मुकाबला आपको देखने मिलेगा। बहुत ही ज्यादा टाइम यहाँ पर ले चुके हैं यूनिक टेक्नो के बॉलर्स, और जल्दी से जल्दी मुकाबला चालू किया जाए। पहली गेंद यहाँ पर नो बॉल का इशारा, बिल्कुल खराब शुरुआत यहाँ पर यूनिक टेक्नो की, इतना वक्त लेके भी। लेकिन एक सेकेंड अंपायर, एक सेकेंड अंपायर। योगेश पाटिल, योगेश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं यूनिक टेक्नो से। पहली ओवर यहां पर योगेश पाटिल डालेंगे, देखना चाहेंगे पहली गेंद खराब होने के बाद दूसरी गेंद में कमबैक करेंगे, जरूर कमबैक करेंगे। डॉट बॉल के साथ अपनी ओवर की पहली गेंद कंप्लीट करेंगे। हर्षल पाटिल, साहिल पाटिल उन्हें फेस करेंगे। जरूर बड़ा टारगेट है, जरूर बहुत बड़ा टारगेट यहां पर है, लेकिन थोड़ा टारगेट को देख के, थोड़ा कैलकुलेट करके खेले तो हासिल जरूर कर सकते हैं। अगली गेंद एक और बार फुल टॉस, और उसका पूरा फायदा लिया है हर्षल पाटिल। इन्होंने 6 रन का इशारा अंपायर द्वारा, फुल टॉस गेंद और उसका पूरा फायदा लेते हुए हर्षल पाटिल। और ऐसे ही बड़े हिट्स लगाने होंगे, ऐसे ही 4-6 में डील करना होगा अगर ये बड़ा टारगेट हासिल करना है, अगर इस टारगेट को चेस करना है। लेकिन यूनिक टेक्नो, बड़ा टारगेट होने से कुछ नहीं होता, बॉलिंग भी अच्छी करनी होगी, डिसिप्लिन बॉलिंग करनी होगी, नहीं तो कब ये मुकाबला दूसरे साइड हो जाए। तीसरी गेंद फिर से एक बार फुल लेंथ गेंद, फिर से एक बार बहुत अच्छा शॉट, और 4 रन मिलेंगे यहां पर हर्षल पाटिल को। बहुत ही अच्छा बैटिंग का प्रदर्शन करते हुए, पावर प्ले का पूरा फायदा लेते हुए, मात्र 3 खिलाड़ी पावर प्ले के बाहर, लेकिन उसका पूरा फायदा लेते हुए हर्षल पाटिल। योगेश पाटिल अब तक 3 गेंदें कर चुके हैं, 11 रन खा चुके हैं योगेश पाटिल। और जरूर पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट होगा दोनों ही टीम के लिए। पावर प्ले में ये मुकाबला बहुत ज्यादा डिसाइड हो सकता है, क्योंकि बड़ा टारगेट है, बड़े शॉट लगाने की कोशिश जरूर होगी। चौथी गेंद लेग साइड, वाइड का इशारा, और एक और एक्स्ट्रा रन का इजाफा होते हुए महाकाल प्लायवुड के लिए। योगेश पाटिल अब तक 3 गेंदें कर चुके हैं, 12 रन दे चुके हैं। अगली गेंद यहां पर यॉर्क कराते हुए, अगर एलबी होता तो जरूर ये प्लम्ब होता, लेकिन एलबी नहीं है, लेकिन अच्छी गेंद। हर्षल पाटिल 5 गेंदों में 10 रन खर्चा करते हुए हर्षल पाटिल, 4 गेंदों में, माफ कीजिए, अभी भी 2 गेंदें शेष। हर्षल पाटिल एक और बार उठा के मारने की कोशिश, फील्डर जरूर लगाया था वहां पे, लेकिन बॉल्स फिर से नो मैंस लैंड में लैंड होते हुए। पांच गेंदें यहां पे डाल चुके योगेश पाटिल, और 13 रन कंसीड कर चुके। साहिल पाटिल अपनी पहली गेंद फेस करेंगे इस इनिंग के लिए। इसे दोनों ही बैट्समैन की तरफ से बड़े हिट आना जरूरी है अगर इस टारगेट को चेस करना है। आखिरी गेंद यहां पर इस ओवर की, और बहुत ही अच्छा शॉट, यहां पर फील्डर रोक नहीं पाएंगे, पूरे मिलेंगे 4 रन यहां पर साहिल पाटिल को।
अपनी पहली बॉल पर 4 रन साहिल पाटिल के खाते में। एक ओवर की समाप्ति पर 17 रन होते हुए महाकाल प्लाईवुड के। जिनका करंट रन रेट बहुत अच्छा चलते हुए, और इसी तरीके से रनों की गति को रखना होगा, पावर प्ले का पूरा फायदा लेना होगा। और भी 12 गेंदें शेष होंगी पावर प्ले के लिए। थोड़ा सा वक्त लेते हुए, गेंद चेक करते हुए, क्योंकि कोई रिस्क नहीं लेना चाहते इस बड़े मुकाबले में। हर टीम का आज पहला मुकाबला, और इस पहले मुकाबले को जीत के साथ पूरा करना चाहेगी हर टीम, और उसी की कोशिश करते हुए महाकाल प्लाईवुड और यूनिक टेक्नो और महाकाल प्लाईवुड के बल्लेबाज बिल्कुल सक्षम इस बड़े टारगेट को चेस करने में, क्योंकि एक और सिक्सर लगा दिया है हर्षल पाटिल ने। काफी धुआंधार बल्लेबाज नजर आते हुए हर्षल पाटिल, उनका साथ देते हुए साहिल पाटिल, और बॉलिंग करते हुए राज पाटिल। अगली गेंद यहां पर इस ओवर की दूसरी गेंद, कॉटन बोल्ट का चांस था, लेकिन वो मिस होते हुए और 4 रन मिलते हुए एक और बार हर्षल पाटिल को। अपने बड़े हिट्स के रिदम को बरकरार रखते हुए हर्षल पाटिल अच्छी बैटिंग करते हुए, जो कॉन्फिडेंस महाकाल प्लाईवुड का दिख रहा था फर्स्ट इनिंग में इतने रन्स खाने के बाद भी, वही दिखाता है कि सक्षम बल्लेबाज है उनके टीम में, जो ये जरूर चेस कर सकते हैं। और उसी का प्रदर्शन करते हुए हर्षल पाटिल, फील्डर के हाथ में गेंद जाएगी, 1 रन मिलेगा यहां पर, लेकिन बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। 9 बॉल में 22 रन पर खेल रहे हैं हर्षल पाटिल, जहां पर साहिल पाटिल ने सिर्फ एक ही गेंद फेस की है, लेकिन अपने पहली गेंद पे चौका लगाया था उन्होंने। राज पाटिल 3 गेंदों में 11 रन खर्च कर चुके हैं अब तक, लेकिन कमबैक जरूर करना चाहेंगे। और कमबैक करेंगे भी। एक और गेंद, लेकिन इस कमबैक में अगर फील्डर से सहायता न हो तो ये कमबैक जरूर पूरा नहीं हो सकता है, और यहां पर बहुत ही आसानी से महाकाल प्लाईवुड ये टारगेट चेस कर सकती है। जितनी अच्छी गेंदबाजी हो उससे ज्यादा अच्छी आपकी फील्डिंग होनी चाहिए। अगली गेंद यहां पर, और बहुत ही बड़ा शॉट यहां पर स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग की दिशा में। थोड़ी सी मिस लेंथ हो जाए, थोड़ी सी गलत गेंद हो जाए तो उसका पूरा फायदा उठाते थे महाकाल प्लाईवुड के बल्लेबाज। जहां पर साहिल पाटिल 3 गेंदों में 12 रन पर खेल रहे हैं, वहीं पर हर्षल पाटिल 9 गेंदों में 22 रनों पर। एक गेंद अभी भी बाकी इस ओवर की। जिस गति से यूनिक टेक्नो रन बना रही थी, उसी गति से महाकाल प्लाईवुड भी रन बना रही है। काफी अच्छी बैटिंग कर रही है महाकाल प्लाईवुड। दोनों ही बल्लेबाज पूरी तरीके से भरोसा दिखाते हुए अपनी टीम को कि ये लक्ष्य बड़ा जरूर है, लेकिन हमारा बल्ला चले तो इस मैच को हम वन साइड कर सकते हैं। थोड़ा सा फंबल यहां पर, लेकिन आसानी के साथ 1 रन पूरा करेंगे दोनों ही बैट्समैन। और इसी के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद 37 रन, जो कि अच्छा टारगेट है। जहां पर यूनिक टेक्नो ने पावर प्ले में 43 रन बनाए थे, महाकाल प्लाईवुड उनसे ज्यादा रन बना सकती है पावर प्ले में। 12 गेंदों में 37 रन बना चुकी है महाकाल प्लाईवुड, और यही रिदम कंटिन्यू रखने का ट्राई करेंगे दोनों ही बैट्समैन हर्षल पाटिल और साहिल पाटिल, जिनका करंट रन रेट 18.50 का चल रहा है। और इसी रन रेट से जाते रहे तो रिजल्ट कुछ अलग हो सकता है इस मुकाबले का, लेकिन पूरी तैयारी रहेगी यूनिक टेक्नो की कमबैक करने की इस मुकाबले में। जिन्होंने बड़ा टारगेट तो हासिल किया है, लेकिन क्या बॉलिंग भी उतनी ही अच्छी कर पाएंगे? जितनी अच्छी बैटिंग की है यूनिक टेक्नो के बैट्समैन ने, क्या बॉलर भी उतनी ही अच्छी बॉलिंग कर पाएंगे? ये देख सकते हैं हम अगले ओवर में। एक और बार
गलत गेंद और उसका पूरा खामियाजा भुगतना पड़ेगा यूनिक टेक्नो को। 4 रन यहां पर। साहिल पाटिल, जहां पर हर्षल पाटिल हमें धुआंधार बल्लेबाज दिख रहे थे, उनकी ही बराबरी करते हुए साहिल पाटिल भी काफी अच्छे शॉट लगा रहे हैं। जल्द ही यूनिक टेक्नो के बॉलर्स को कमबैक करना होगा इस बड़े लक्ष्य को डिफेंड करते हुए। अगली गेंद यहां पर फिर से एक बार लेग साइड गेंद, लेकिन वाइड गेंद का इशारा रहेगा जो कि कनेक्ट नहीं हुआ। किरण पाटिल अपनी पहली ओवर करते हुए। दूसरी गेंद यहां पर किरण पाटिल की, फिर से एक बार लेग साइड गेंद थी लेकिन स्टंप के ऊपर से गेंद गई है, इसलिए डॉट बॉल यहां पर। 2 गेंदें यहां पर कर चुके हैं किरण पाटिल। अपनी तीसरी गेंद लेकर आएंगे। हर्षल पाटिल स्ट्राइक पर, फिर से एक बार हटके मारने की कोशिश और एक और बार वाइड बॉल। 2 एक्स्ट्रा रन आ चुके हैं, एक बाउंड्री आ चुका है इस ओवर में, एक डॉट बॉल आ चुका है। अभी तक 2 गेंदें हुई है, 6 रन हो चुके हैं यहां पर। 43 रन्स जो कि पूरे पावर प्ले में यूनिक टेक्नो का स्कोर था। अभी भी 4 गेंदें बाकी महाकाल प्लाईवुड के लिए इस मुकाबले के पावर प्ले के सेशन के लिए, और जरूर यूनिक टेक्नो से ज्यादा रन महाकाल प्लाईवुड के हो सकते हैं इस पावर प्ले में, लेकिन जरूर कमबैक करने की कोशिश रहेगी यूनिक टेक्नो की। बॉलर्स को अच्छी बॉलिंग करने की जरूरत होगी, अच्छी लाइन लेंथ डालने की जरूरत होगी। ऑफसाइड देखना चाहेंगे अपनी अगली गेंद पर, क्या कमबैक करेंगे या फिर से वाइड गेंद। फिर से वाइड गेंद यहां पर। एक्स्ट्रास पे थोड़ी रोक लगानी होगी यूनिक टेक्नो के बॉलर्स को। किरण पाटिल जो कि पूरी ओवर तो डाल चुके हैं, लेकिन उनके 2 ही गेंदें अभी तक हुई है क्योंकि 4 बॉल वाइड थे, लेकिन कमबैक जरूर करेंगे भरोसा दिखाते हुए। लेकिन साहिल पाटिल पूरी तरीके से सक्षम, पूरी तरीके से सक्षम इस गेंद को बाहर भेजने में। मुकाबला बिल्कुल भी वन साइड नहीं है। 50 रन कर चुके हैं अभी तक, मात्र 15 गेंदों में 50 रन कर चुके हैं महाकाल प्लाईवुड के बैट्समैन। जो मुकाबला लग तो रहा था वन साइड होगा। देखना चाहेंगे, काफी महंगा यहां पर ओवर जाते हुए, ये मात्र 3। चौथी गेंद इस ओवर की और उतना ही बड़ा शॉट यहां पर साहिल पाटिल के बैट से। अब तक बहुत ही अच्छी बैटिंग दिखाते हुए साहिल पाटिल, बड़े शॉट लगाते हुए साहिल पाटिल। 2 4, 2 6 और अपनी 8 गेंदों में 29 रनों की पारी में 2 4 और 3 6 लगा चुके हैं साहिल पाटिल, जो कि नॉन स्ट्राइकर एंड से हर्षल पाटिल की बैटिंग देख रहे थे, लेकिन जैसे ही उनको स्ट्राइक मिला वो हर्षल पाटिल से भी ज्यादा रन बना चुके हैं, जो 8 गेंदों में 29 रन और 362 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं, जो कि बहुत बड़ा स्ट्राइक रेट माना जाता है T10 क्रिकेट में। एक और बार बहुत ही बड़ा सिक्सर लगाते हुए साहिल पाटिल, इस मुकाबले को पूरी तरीके से वन साइड दिखाते हुए साहिल पाटिल, और अपने पावर का प्रदर्शन करते हुए जैसे ही वीक गेंद मिली वैसे ही उसको बाउंड्री के बाहर भेज दिया है। कहा था फर्स्ट इनिंग में महाकाल प्लाईवुड के बल्लेबाज भी सक्षम है इस टारगेट को चेस करने के लिए, जो स्कोर बोर्ड पे जरूर बड़ा टारगेट दिख रहा है, लेकिन इनके बल्ले चले तो ये बड़ा टारगेट नहीं है, और बस उसी का प्रदर्शन दिखाते हुए दोनों ही बैट्समैन। लेकिन कमबैक जरूर रहेगा यूनिक टेक्नो से। जैसी ओवर मनोज पाटिल लेके आए थे महाकाल प्लाईवुड के लिए, वैसी कुछ ओवर यूनिक टेक्नो को जरूरत होगी, तो जरूर यूनिक टेक्नो के पास वैसे गेंदबाज है। लेकिन ये ओवर बहुत ही बड़ा जाते हुए, बहुत ही महंगा ओवर ये, और एक ओवर में 31 रन खर्चा हो चुके हैं किरण पाटिल की,
और 10 गेंदों में 41 रन पे साहिल पाटिल खेल रहे हैं। क्या VGCL सीजन 2 की फास्टेस्ट 50 लगा सकते हैं साहिल पाटिल, जो 10 गेंदों में 41 रन पे खेल रहे हैं। दूसरी तरफ उनके पार्टनर 9 गेंदों में 22 रनों पर खेल रहे हैं। 10 गेंदों की इस पारी में 5 छक्के 2 चौके लगा चुके हैं साहिल पाटिल, जिनके बैट से काफी अच्छे शॉट्स हमें दिखते हुए आज। बॉलर ने अमोल यहां पर कुछ मैजिक करना चाहेंगे अपने टीम के लिए। अमोल कुछ नया करना चाहेंगे अपनी टीम के लिए, जो दोनों ही बॉलर नाकाम रहे अब तक, तीनों ही। 3 गेंदों में 68 रन। अमोल अपना पहला ओवर डालेंगे यूनिक टेक्नो के लिए, लेकिन अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा यहां पर एक्शन की वजह से। एक्शन के लिए थोड़ा प्रॉपर रहना पड़ेगा बॉलर्स को। पूरी तरीके से एल्बो स्ट्रेट रख के बॉलिंग करना होगा, हैंड रोटेट करके बॉलिंग करना होगा, जो कि कॉमन रूल है ओवरऑल क्रिकेट का, और वो तो हमें फॉलो करना ही होगा। बहुत ही बढ़िया शॉट यहां पर। हर्षल पाटील बॅटिंग देखील एकदम स्तब्ध राही जायला सगळाच दर्शक या ठिकाणी। कॅच ड्रॉप होई जायचा या ठिकाणी, आणि असेच जर कॅचेस ड्रॉप करत राहतील तर नक्कीच हा सामनो महाकाल प्लायवुड ना दिशामा वन साइडेड जाऊ शकस, कारण दोन्ही बॅट्समन गैरा फॉर्म में दिखी रहा था आज। दोनों बैट्समैन ना बैट में बॉल निगी रहे आणि डायरेक्ट बाउंड्री में जाई रहे। अमोल पाटिल दूसरो बॉल आणि 5 रन। युनिक टेक्नो ने थोड़ी एनर्जी दाखवणी पडेल, युनिक टेक्नो ने थोडं कम बॅक करणं पडेल, कारण युनिक टेक्नो कडे मोठं टार्गेट नक्कीच, परंतु बॉलिंग नो बॉल या ठिकाणी आणि बॉलर डिस्कंटिन्यू। 81 रन 3.1 आफ्टर 3.1 ओवर। चेतन पाटिल नए गेंदबाज बुलाए गए हैं और उनका भी रिजल्ट सेम होगा। हर्षल पाटिल, ये मुकाबला पूरी तरीके से वन साइड होते हुए, जो बिल्कुल नहीं लगा था कि ये मुकाबला इतना वन साइड हो सकता है। ये दोनों ही बल्लेबाज, हर्षल पाटिल 12 गेंदों में 33 रन, साहिल पाटिल 11 गेंदों में 42 रन। अब तक 8 छक्के लगा चुके हैं दोनों ही बैट्समैन। एक और बॉल और सेम रिजल्ट नहीं। यहां पर देखना चाहेंगे, अंपायर का इशारा चेक करते हुए अंपायर्स। क्या फील्डर क्लेम कर रहे हैं इस कैच को? एक बार चेक कर लिया जाएगा। अगर पहले फील्डर बाहर गए हैं और बाद में अंदर आए तो ये सिक्सर रहेगा। अगर उनका कांटेक्ट पहले बाउंड्री से हो चुका है। और सिक्सर, 6 रन का इशारा यहां पर अंपायर से।
39 गेंदों में 36 रनों की जरूरत यहाँ पर महाकाल प्लाइड को, जो बहुत ही बड़ा लक्ष्य अब बहुत ही छोटा नजर आते हुए। स्टेप आउट और यहाँ पर सफलता मिलेगी चेतन पाटिल को। अच्छी गेंदबाजी करेंगे, अच्छे रिजल्ट्स मिलेंगे। बल्लेबाज से दूर रखी ये गेंद। लेकिन एक तरफ साहिल पाटिल अभी भी क्रीज पर मौजूद, जिनकी कोशिश जरूर रहेगी फास्टेस्ट 50 लगाने की VGCL सीजन 2 की, और जरूर कंप्लीट कर सकते हैं। अगले बल्लेबाज दीपक पाटिल यहाँ पर। जिस तरीके से अभी तक बैटिंग की है उस तरीके से पूरी तरीके से वन साइडेड चलते हुए ये मुकाबला। अगली गेंद, नए बल्लेबाज, और एक और बार सेम रिजल्ट और कुछ यूनिक सा उनका सेलिब्रेशन। पहले इनिंग में हमने देखा था महाकाल प्लाईवुड के एक गेंदबाज हैट्रिक चांस पर थे। अब दूसरी इनिंग में हम देख रहे हैं यूनिक टेक्नो के चेतन पाटिल हैट्रिक चांस पर है। क्या चेतन पाटिल कंप्लीट करेंगे VGCL की पहली हैट्रिक, VGCL सीजन 2 की पहली हैट्रिक, और उनका सामना करने आएंगे कमलाकर पाटिल, जिन्होंने जरूर अच्छी बॉलिंग की थी अपनी टीम के लिए। अब हैट्रिक रोकने की कोशिश होगी चेतन पाटिल की। देखना चाहेंगे क्या चेतन पाटिल हैट्रिक लेंगे। चेतन पाटिल नहीं, और यहां पर स्वीप शॉट कर दिया है कमलाकर पाटिल ने, और 4 रन मिलेंगे कमलाकर पाटिल को। अपनी पहली गेंद पर चौका लगा दिया है। 97 रन यहां पर 4 ओवर की समाप्ति के बाद। अभी भी 36 गेंदों में 32 रनों की जरूरत महाकाल प्लाईवुड को। बहुत ही वन साइडेड ये मुकाबला चलते हुए अभी तक, बहुत ही वन साइडेड मुकाबला ये चलते हुए। लेकिन क्या यूनिक टेक्नो अब भी कुछ मैजिक करके कम बैक कर सकती है? क्या कोई बॉलर अभी भी विकेट्स लेके इस मुकाबले में जान वापस ला सकता है? देखना चाहेंगे। और अगले गेंदबाज अमोल नजर आएंगे हमें, जिनका मुकाबला करेंगे साहिल पाटिल, जो 11 गेंदों में 42 रन पे खेल रहे हैं, जिनको अभी भी 8 रनों की जरूरत। और अमोल यहां पर अच्छी गेंदबाजी करते हुए, डॉट गेंद करते हुए, पूरी तरीके से बीट करते हुए सेट साहिल पाटिल को। अमोल यहां पर 5वीं ओवर डालेंगे यूनिक टेक्नो की तरफ से। पहली गेंद जरूर उन्होंने डॉट की थी, लेकिन दूसरी गेंद नहीं कर पाएंगे डॉट, क्योंकि ये होगा सिक्सर मिड विकेट के ऊपर से साहिल पाटिल के बल्ले से। और मात्र 13 गेंदों में 48 रनों पे पहुंच चुके हैं साहिल पाटिल, जो देखना चाहेंगे क्या 14 गेंदों में अपनी 50 पूरी कर सकते हैं। ऐसे 50 का प्रेशर जरूर नहीं लेंगे, क्योंकि उनका टीम बिल्कुल वन साइडेड इस टारगेट को चेस करते हुए, बिल्कुल ही इस मुकाबले को वन साइडेड करते हुए, एक ओवर में भी हमें नहीं लगा कि महाकाल प्लाईवुड 129 रनों का टारगेट चेस कर रही है। कहीं पे भी प्रेशर हमें नहीं दिखा। और साहिल पाटिल यहां पर स्ट्राइक पर, अमोल उनको बॉलिंग करेंगे।
13 गेंदों में 48 रन और यहां पर 14 गेंदों में अपना 50 कंप्लीट कर लिया है साहिल पाटिल ने। मेरे ख्याल से ये फास्टेस्ट 50 भी होगा VGCL हिस्ट्री का, जो साहिल पाटिल के नाम हो चुका है। काफी धुआंधार बैटिंग इस 54 रनों की इनिंग्स में, उनके 7 सिक्सेस और 2 4 का समावेश। मात्र 14 गेंदों में 54 रन, बहुत ही अच्छी बैटिंग यहां पर की है साहिल पाटिल ने। अमोल जो कि थोड़े से होप्स लेके आए थे अपनी टीम के लिए, लेकिन उनके लिए भी सेम रिजल्ट्स। अगली गेंद, एक और बार शॉर्ट बॉल और सेम रिजल्ट। अब तो आदत सी हो गई है साहिल पाटिल के सिक्सेस देखने की कि बॉल आएगी, सिक्स जाएगी और ये मुकाबला पूरी तरीके से महाकाल प्लाईवुड के कब्जे में। यहां से मुकाबला निकालना नामुमकिन। 32 गेंदों में 14 रनों की आवश्यकता यहां पर, और जरूर जरूर 5 ओवर में खत्म करने की कोशिश या 6 ओवर में खत्म करने की कोशिश रहेगी महाकाल प्लाईवुड की, जो कि लीग स्टेज के एंड में जाके रिक्वायर रन रेट या आपका टीम का रन रेट मैटर करता है, वो जरूर दिमाग में होगा महाकाल प्लाईवुड के, और उस रन रेट को काफी तगड़ा करने की कोशिश रहेगी। अब 50 तो लगा चुके हैं, नो प्रेशर, लेकिन रिजल्ट इस बार भी बाउंड्री के रूप में आएगा। एक और बार 4 रन से बाउंड्रीज में डील करते हुए। वैसे गेंदबाजी भी काफी साधारण रही है, नो डाउट साहिल पाटिल ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन गेंदबाजी काफी साधारण रही है। शॉर्ट पिच गेंदों का बहुत ही प्रयास किया है, जो कि साहिल पाटिल को शॉर्ट पिच गेंदों से बिल्कुल लगाव, उस गेंद को पूरी तरीके से डोमिनेट करते हुए साहिल पाटिल। अगली गेंद यहां पर अमोल पाटिल फुल लेंथ गेंद करने की कोशिश और वाइड का इशारा अंपायर के द्वारा। अभी मात्र 10 रनों की आवश्यकता, 9 रनों की आवश्यकता यहां पर महाकाल प्लाईवुड को 31 रन में, 31 गेंदों में। इस मुकाबले को जितना जल्दी कंप्लीट करते हैं उतना ही इजाफा हो सकता है महाकाल प्लाईवुड को अपने रन रेट में, और पूरी तरीके से कोशिश तो रहेगी साहिल पाटिल की। काफी लंबे सिक्सेस, काफी बड़े सिक्सेस हमें देखने मिले हैं। 128 रनों की इस बड़े टारगेट को काफी छोटा सा दिखाते हुए साहिल पाटिल 17 गेंदों में 70 रन। बिल्कुल असाधारण बैटिंग का प्रदर्शन यहां पर। देखना चाहेंगे कि अगली गेंद पर खत्म कर सकते हैं इस मुकाबले को। मात्र फॉर्मेलिटी रह गई है इस मुकाबले में, नजर होगी अगले मुकाबले पर। अगली गेंद यहां पर शॉर्ट पिच गेंद पटकने की कोशिश और वाइड गेंद। मात्र 2 रनों की आवश्यकता महाकाल प्लाईवुड को, और अगली गेंद में खत्म करने की कोशिश रहेगी। और अमोल पाटिल जो अपना दूसरा ओवर डाल रहे हैं। एक और बार वाइड गेंद, क्या वाइड से खत्म करना चाहेंगे इस मुकाबले को? मात्र 1 रन, मात्र फॉर्मेलिटी इस मुकाबले में। अपने बैटिंग ग्लोव्स निकाल के पॉकेट में रखते हुए, क्योंकि बड़ा हिट लगाने की कोशिश रहेगी यहां पर कमलाकर पाटिल की। MS धोनी की तरह सिक्सर लगा के खत्म करेंगे या फिर सेंसिबल सिंगल लेके इस मैच को खत्म करेंगे। बहुत ही अच्छा मुकाबला यहां पर महाकाल प्लाईवुड ने जीत लिया है, जिस बड़े लक्ष्य को छोटा सा कर दिया है साहिल पाटिल की इस तूफानी बैटिंग ने, इस धुआंधार बैटिंग ने, और जो कि प्लेयर ऑफ द मैच भी रहेंगे इस मैच के।